रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री, पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेडग येथील ग्रामदैवत श्री मरगाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। मिरज तालुक्यातील बेडग येथील संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वात मोठी व प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक श्री मरगाई देवीची यात्रा संपन्न झाली। यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दिनांक 4 रोजी असल्याने देवीला नैवेद्य व ओटी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी होती। यात्रेला मिठाईची, खेळण्यांची, भेळपुरी, महिलांसाठी शॉपिंगची स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले होते। गगनचुंबी आकाश पाळणा व इतर पाळणेही यात्रेची शोभा वाढवत होते। या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटकातूनही भाविक येत असतात। या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असलेले त्राटिकेचे सोंग हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। हे त्राटिकेचे सोंग पाहण्यासाठी हजारोंची गर्दी होत असते। त्राटिका ही रावणाची बहीण, ती दंड करण्यात आपल्या प्रजेचा हालहवाल प्रधानजीला विचारते। या दरबारात प्रश्न उत्तरे विचारली जातात। अशी श्री मरगाई देवीची यात्रा प्रत्येक वर्षी संपन्न होत असते। नमस्कार, मी उमेश पाटील, बेडग ग्रामपंचायत सरपंच। बेडग गावामध्ये श्री मरगाई देवी यात्रा ही यात्रा पूर्वीपासून म्हणजे जवळ पाडव्याच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या यात्रेला प्रारंभ होतो। ह्या पाडव्यापासून सर्व लोक म्हणजे नदीचं पाणी आणून ह्या देवीला अर्पण करतात। त्यानंतर पहिला मंगळवार किंवा शुक्रवार अशा यात्रेला सुरुवात होते आणि यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता सर्व लोक म्हणजे महिला, जास्तीत जास्त महिला, पुरुष या यात्रेत दंडवत घालण्याचं नवस बोलतात आणि त्या रात्री पूर्ण दंडवत पहाटेपर्यंत दंडवत घालण्याचं महिला पुरुष करतात। त्या निमित्तानं ही यात्रा जवळजवळ 4 दिवस यात्रा असते। आता ह्या वर्षी यात्रा ही 3 एप्रिलपासून ते 6 एप्रिलपर्यंत ही यात्रा पार पडत आहे आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बेडग गावामध्ये हजारो वर्षापासून ही यात्रा आहे आणि त्राटकीचं सोंग हे हजारो वर्षापासून इथं बेडगाव असेल किंवा पंचक्रोशीतील सर्व जिल्ह्यातील लोक हे त्राटकी सोंग बघायला येतात आणि ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंचक्रोशीतील यात्रेमध्ये ह्या खूप मोठी यात्रा बेडगावाची भरते आणि सर्व भाविक भक्त ही यात्रा पाहण्यासाठी आणि त्राटकी सोंग पाहण्यासाठी ह्या बेडगावामध्ये येतात। आई मरगाई देवीची यात्रा बेडग, या मरगाई देवीच्या यात्रेचा आज मुख्य निवदाचा दिवस। आज मरगाई देवीच्या दरबार, मरगाई देवीच्या समोर या ठिकाणी बेडग गावाची जी हजारो वर्षाची परंपरा आहे, जे त्राटकीचं सोंग आहे, जे महाराष्ट्रामध्ये कुठंही पाहायला मिळत नाही, अशा पद्धतीचा हा त्राटकीचा देखावा या ठिकाणी मरगाई मंदिरासमोर या ठिकाणी संपन्न होतो। ही त्राटकी जी आहे ती रावणाची बहीण आहे आणि या रावणाच्या बहिणीचं जे दंड वास्तव होतं, त्या वास्तवाच्या काळामध्ये तिने उभा केलेलं जे साम्राज्य, त्या साम्राज्याचा भव्य दिव्य असा देखावा या ठिकाणी या बेडग गावामध्ये हजारो वर्षांपासून या ठिकाणी दाखवला जातो, संपन्न केला जातो। या सोंगामध्ये या ठिकाणी आमचे कैलासवासी लक्ष्मणबापू नागरगोजे असतील, आत्ता जे त्राटकीचं या ठिकाणी सोंग वटवतात ते या ठिकाणी परशुराम नागरगोजे असतील। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे जे घोडे सैन्य यामध्ये बेडग गावातील 12 बलुतेदार समाज जो आहे तो यामध्ये सहभागी होतो। सुतार समाज असेल, आमचे इचलकरंजी बंधू असतील, बाकीचे जे वाळेकर बंधू असतील, या सर्वांनी हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी जपलेली आहे। मातंग समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी या सोंगासाठी या ठिकाणी हलगी वादनाचा कार्यक्रम केला जातो। अनेक दिवटे आहेत, वेगवेगळ्या 12 बलुतेदार समाजातील लोक या ठिकाणी या सोंग संपन्न करण्यासाठी कार्यरत असतात। बेडग गावातील प्रत्येक मुलगी या त्राटकीला नवस बोलत असते आणि या नवसाची परतफेड करण्याचा हा आजचा दिवस असतो। आपल्याकडून या ज्या बहिणी आहेत, या बेडग गावातील ज्या मुली आहेत, या त्राटकीला या ठिकाणी आहेर करतात, त्या त्राटकीची ओटी भरली जाते आणि बेडग भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी संपन्न केलं जातं। असा हा त्राटकीचा देखावा आज मरगाई मंदिराच्या या दरबारात भरलेला आहे आणि या ठिकाणी अनेक
लाखो भाविक भक्त या देखाव्याला पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांनी गर्दी केलेली आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मरगाई देवी यात्रा कमिटी असेल, बेड ग्रामस्थ असतील, बेड ग्रामपंचायत असेल, या सर्व या ठिकाणी मी शतशः आभार मानतो. जय हिंद.